उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील निकालानंतर राज्यातील नेत्यांनी सुद्धा एकमेकांवर टीकेचे बाण सोडलेत। विरोधकांना स्वतःची मतं सुद्धा राखता आली नाहीत। विनाकारण वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधकांची अवस्था असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली, तर हात दाखवून अवलक्षण केल्यासारखा प्रकार दिसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना टार्गेट केलं। यावर संजय राऊतांनी ज्यांच्या हातात सत्ता त्यांना केवळ 10 मतं फोडता आली असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। खरं म्हणजे हात दाखवून अवलक्षण म्हणतो आपण तसा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। मला वाटतं हे उपराष्ट्रपतीपद यामध्ये विरोधी पक्षाने देखील सहकार्य करून ही बिनविरोध निवडणूक झाली असती तर अतिशय आनंद झाला असता, परंतु ठीक आहे। हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा। निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत। हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत। हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालावरनं राऊत आणि श्रीकांत शिंदे यांच्यातही टोलेबाजी पाहायला मिळाली। पंतप्रधान मोदींच्या कामावर विरोधक सुद्धा प्रभावित झाल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर राऊतांनी हल्लाबोल केला, स्वतः विकले गेले, शरण गेले, स्वाभिमान गहाण टाकला, त्यांनी आमच्यावर बोलू नये असा घणाघात संजय राऊतांनी केला। हे जे उमेदवार होते हे 452 मतं त्यांना मिळाली आणि एक मोठा विजय 152 मतांनी विजय हा झालेला आहे। मला वाटतं हा छोटा मोठा विजय नाही, हा मोठा विजय। मोदीजी गेले 10 वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा त्यांच्या पॉलिसीज असतील या सगळ्या गोष्टींवरती फक्त एनडीएचेच खासदार नाही, ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील प्रभावित झाले। निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत। हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत। हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका।